की महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी कोण याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलेला आहे। संजय राऊतांनी तसं ट्विटही केलेलं आहे। अजित चव्हाणांकडे तर मी जाणारच आहे, अगदी काही क्षणात ते आपल्या सोबत जोडले जातात, ही चर्चाही ते ऐकत असतील। मात्र हेमंत कांबळे मी आपल्याकडे येतो। मनसेचं नेमकं म्हणणं काय? कारण राज्य सरकारनं तर एका बाजूला त्रिभाषा सूत्रांतर्गत काढलेल्या दोन्ही GR रद्द करणं हा नेमका कुणाचा विजय आहे? गेली 2 महिने ही चर्चा होते त्रिभाषा सूत्राची आणि दोन्ही वेळेला एक पहिला त्यांचा जो GR आला 17 एप्रिलला, त्याच्यानंतर आता दोन्हीमध्ये तसं काय मोठं फक्त शाब्दिक त्यांनी फिरवा केली होती। बरं, मुळात कसं आहे ना की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता अखिल चित्रेने तुम्हाला सांगितलं नेमकं काय झालं ते, किंवा मला तर वाटतं या 2 महिन्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही महाराष्ट्रातील जनतेला तोंडपाठ झाली असेल। कारण एवढ्या डिबेटमध्ये आणि याच्यामध्ये चर्चेला गेली तर मराठी अभ्यास केंद्र असेल, त्याच्या तत्सम संघटना असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी हा विषय लावून धरला होता। बरं, मुळात एक गोष्ट लक्षात नाही आली की या महाराष्ट्रामधल्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष होता ही हिंदीची बाजू लावून धरत होता। पण आश्चर्य एक वाटलं की बाळासाहेबांच्या विचाराचं पेटंट घेतलेली शिवसेना म्हणजे शिंदे सेना यांच्याकडून मला कधीही स्टेटमेंट दिसलं ना, तर त्याच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण बाळासाहेबांचे कोणते विचार त्याचं पेटंट दिलं होत आहे हा एक प्रश्न होता। तुम्ही आता अखिल चित्रपट प्रश्न विचारला की नेमके मराठीचे मारेकरी कोण, तर भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ते हिंदीची पाठराखणच करतात। कशासाठी? तर तुमच्या त्या दिल्लीतल्या नेत्यांची भाषणं आमच्या लहान मुलांना आतापासून तुम्हाला ती मन की बात वगैरे समजवायचं म्हणून पाहिजे का? मुळात इतके अभ्यासगड मराठीचे, मराठी जनता, मराठी साहित्यिक, मराठी अभिनेते अभिनेत्री, कित्येक प्रांतातले मराठी सामान्य जनता सगळ्यांचा याच्या विरुद्ध रोष असताना मला वाटतं की एक वाटलं होतं की शिंदे सेनेकडून कोणतरी बोलतील, उपमुख्यमंत्री बोलतील। मला आश्चर्य पहिल्यांदा वाटलं की अजित पवार अशा मुद्द्यांमध्ये कधी बोलत नाही, त्यांनी आपली भूमिका मांडली। त्याने एक धोरण मांडलं की 4वी 5वी पासून तुम्ही हिंदी शिका, कारण आपल्याकडे धोरण आहे त्रिभाषिक सूत्र महाराष्ट्राने सगळ्यात आधी स्वीकारलेलं आहे। त्यामुळे 1ली ते 4थी हे तुम्ही शिकवू नका हा आमचा आग्रह होता। आणि मला वाटतं हा जो दबाव गट आहे त्याला कुठेतरी बळी पडले। आता त्याच्यात पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणाले होते की हे राजकारण याचं तुम्ही भावनिक राजकारण करू नका। मुळात मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही चुकलात की 2 ठाकरेंना चुकलात, तुम्ही कबूल करा की तुम्ही 2 ठाकरेंसमोर झुकलात। बरोबर, दोन्ही ठाकरे बंधूंसमोर भाजप झुकली का? अजित चव्हाण यांच्याकडनं उत्तर मी घेणारच आहे। मात्र हेमंतजी, तुम्ही जो प्रश्न केलेला होता की शिंदे सेना आतापर्यंत गप्प का, कुणाच्या दबावाखाली, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया का नाही दिलेली आहे, डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडून मी उत्तर घेण्याआधी अजितजी मी